महाभारत भाग 17. अशी ती सुंदर मयसभा तयार झाली आणि लोक तिला बघायला येऊ लागले. ती मयसभा अशी सुंदर होती की ज्यावेळेला लोकांना काच माहिती नव्हती तेव्हा तिथं स्फटिकापासून बनवलेल्या उंच अशा भिंती होत्या. लोकांना वाटायचं पलीकडं काहीतरी आहे आणि मध्ये ती काचेची भिंत असायची. त्याच्यापासून दुर्योधनसुद्धा वाचायला नाही. ते आपण पुढील भागात बघू. असे ते सुंदर असे इंद्रप्रस्थ वाढायला सुरुवात झाली आणि हस्तिनापूरचे बरेच लोक इंद्रप्रस्थाला यायला लागले. व्यवसायाला, राहायला ते सर्व लोक तिकडंच जाऊ लागले. इतकेच काय तर दुर्योधनाचे सगळे भाऊसुद्धा म्हणायचे की आपल्याला एकदा इंद्रप्रस्थ बघायला जायचं आहे. खूप कौतुक ऐकले त्याचं. हे सर्व ऐकून दुर्योधनाला इतका त्रास व्हायचा, त्याला ते सहन व्हायचं नाही. आधीच त्याची ती जळजळ, त्यात ते इंद्रप्रस्थाबद्दल असलेलं वर्णन आणि कौतुक ऐकून त्याला खूपच त्रास व्हायचा. तो वैतागायचा आणि त्याला समजायचं नाही काय करावं, कारण त्याचे भाऊसुद्धा ह्याच्या बाबतीत कौतुकच करतायत, याचं त्याला वाईट वाटायचं. त्याच्यामध्ये नारदांनी नारद मुनी आले होते. तेव्हा त्यांना म्हणजे पांडवांना तिलोत्तमा, सुंद आणि अपसुंदाची गोष्ट सांगितली होती. ती आपण मागच्या भागात बघितलीच. त्या दोघांमध्ये बऱ्याच चर्चा झाल्या, पण नारदांनी या माध्यमातून आणखीन एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे की आता तुम्ही स्वतःचा राजसूय यज्ञ करून सम्राटपद स्वीकारावं, सम्राटपदी सिद्ध व्हावं. बऱ्याच पद्धतीचे यज्ञ असतात. जसं राजसूय यज्ञ असतो, अश्वमेध यज्ञ असतो, विश्वजित यज्ञ असतो. विश्वजित यज्ञामध्ये राजाला सर्वस्व दान करून सोडून जावं लागतं, जसं प्रभू रामचंद्रांनी केलं होतं. अश्वमेध यज्ञामध्ये अडचण अशी असते की तो घोडा सोडायचा असतो राजाचा, आणि तो घोडा संपूर्ण देशाची आणि भागाची परिक्रमा करतो, आणि जो राजा त्या घोड्याला अडवेल त्याच्याशी युद्ध करून त्याला हरवावं लागतं आणि त्याचं मांडलिकत्व पत्रकावर लागतं, असा तो असतो. आणि एक असतो राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञामध्ये आपण जे काही राजे असतील, राजवाडे असतील, त्यांना राजाचं मांडलिकत्व स्वीकारावं लागतं आणि त्या यज्ञाला यावं लागतं. आणि जे येत नाहीत किंवा नकार देतात, ते ज्यांचं राजपद त्यांना स्वीकारत नाहीत, त्यांच्याशी युद्ध करून त्यांना हरवून त्यांना मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पडलं जातं. असा असतो राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञ करण्यासाठी त्यांना ते तयार झाले. पण राजसूय यज्ञासाठी कुणाला बोलवायचं, कशी व्यवस्था करावी, काय करावी, तर ह्याच्यासाठी त्यांची विचारपूस चालू झाली आणि ठरलं की राजसूय यज्ञ करायचा. उत्तरेला अर्जुन, भीम पूर्वेला, सहदेव दक्षिणेला आणि नकुल पश्चिमेला गेले. चारी दिशांना चारी भाऊ गेले. युधिष्ठिर मात्र स्वतः राजवाड्यातच राहिले. आता राजवाड्यातच राहिले कारण त्यांना पुढच्या राजकारणाच्या गोष्टी सांभाळायच्या होत्या. राजसूय यज्ञाची बातमी कळल्यानंतर दुर्योधनाच्या शरीराच्या आग व्हायला सुरुवात झाली. कारण एका पिढीतले जर भाऊ असतील एकाच घरामध्ये, किंवा एकाच पिढीतले जे राजे असतील, त्यांच्यामध्ये राजसूय यज्ञ हा एकदाच करता येतो. तो परत जर त्याचं राजपद करायचं असेल तर बाकीचे 2 यज्ञ आहेत तो करू शकतो, पण तो राजसूय यज्ञ करू शकत नसतो. आता त्याला जर राजसूय यज्ञ करायचं असेल तर त्याला युधिष्ठिराला मारावं लागेल किंवा ह्याला त्याला मारावं लागेल, तरच तो राजसूय यज्ञ करू शकत नव्हता. अर्थात दुर्योधनाच्या डोक्यात विचार पण तोच होता की एक ना एक दिवस मी युधिष्ठिराला या पांडवांना संपवणार. इकडे सर्व राजांना मांडलिक बनवण्यासाठी 4 भाऊ निघालेच होते. युधिष्ठिर राजकीय डावपेच आखत होता आणि रणनीती अशी आखली की एखाद्या बलाढ्य राजाला हरवायचे म्हणजे बाकीचे त्याच्या आजूबाजूचे राजे हे भिवूनच मांडलिकत्व स्वीकारतील. आता श्रीकृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात बलाढ्य राजा म्हणाल तर तो जरासंधच होता. जरासंध, त्याचा जावई कंसाचा वध केल्यामुळे जरासंधाने मथुरेवरती 17 वेळा आक्रमण केलं होतं. आणि आक्रमण करून 18व्यांदा त्यांनी श्रीकृष्णांनासुद्धा चारी बाजूला वेढून मथुरा जाळून टाकली होती आणि श्रीकृष्णांना द्वारकेला जावं लागलं होतं. शिशुपाल हा जरासंधाचा सेनापती होता. कुरुशचा राजा असलेला व्रक राजा पोंड्रक हा सुद्धा त्याचाच मांडलिक होता. आता श्रीकृष्णाचा सासरा भीष्मक हा सुद्धा जरासंधाच्याच बाजूने होता. आता हे सगळे त्याच्या बाजूचे असल्यामुळं त्याची ताकद खूप होती. श्रीकृष्णसुद्धा त्याच्या कौरवापासून वाचला नव्हता, असा तो कौर असलेला आणि पराक्रमी असा जरासंध होता. आता जरासंधाला मारण्यासाठी त्यांना जरासंधानी 99 राजांना कैद करून ठेवलं होतं.
आणि 100 राजे कैद झाल्यानंतर त्यांचा बळी देऊन तो एक प्रकारचा यज्ञ करून त्या राजांना बळी देऊन स्वतः मोठा राजा बनणार होता. आता हे 100 राजेच समजा जर राजसू यज्ञाला आले नाहीत, ते 99 राजे आहेत ते आले नाहीत, तरीसुद्धा यज्ञ पूर्ण होणारच नव्हता, कारण ते त्याच्याकडं बंदी होते. आता जरासंधाला मारण्यासाठी तयारी श्रीकृष्णांनी कसं पटवून द्यावं हे त्यांना कळत नव्हतं. युधिष्ठिर त्याला जरासंधाला मारण्यात जाण्यासाठी चिंतित झाले, पण भीम कसला घाबरतोय तो भीमच होता. तो म्हणाला, भ्राता म्हणजे दादाला म्हणाला तो स्वतःच्या मोठ्या भावाला, की योजना केल्याने दुर्बलसुद्धा जिंकेल. मग कृष्णाचे चातुर्य, अर्जुनाची विजयशीलता आणि माझी ताकद एकत्र आल्यावर जरासंध काय, असं आपण कितीतरी जरासंध संपू. युधिष्ठिरांनी मनात नसताना सुद्धा संमती दिली आणि हे तिघं एका साधूचा वेश करून मगध देशाला पोचले. जरासंध हा मगध देशचा राजा होता. तिथं तिन्ही स्नातक हे वेश पालटून आलेले जेव्हा त्याच्या दरबारात पोचले, तेव्हा त्यांना जरासंधाच्या दरबारात जायची इच्छा व्यक्त केली. साधूंना, पूर्वी ब्राह्मणांना असं कोणी अडवायचे नाहीत, कुठेही जायचं कुठेही यायचं हे त्यांना अडवण्याचं असं कुणाचं मत नसायचं. आणि तिथं पोचले होते. आता जरासंध हा बृहरथ राजाचा मुलगा. बृहरथ राजाला 2 राण्या आणि बिचारा निपुत्रिक होता, त्याला मूल नव्हतं. आणि त्यांनी एका साधूला अशीच आपली कथा सांगितली आणि त्यांनी सांगितलं की मला पुत्रप्राप्ती होत नाही आहे, तर तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय सांगावा. तर त्या त्या साधूनी त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं, हे तुझ्या दोन्ही राण्यांना, तुझ्या एक राणीला खायला घाल आणि तुला पुत्रप्राप्ती होईल. पण राजाला दोन्ही पत्नी तितक्याच प्रिय होत्या आणि दोन्हीपैकी कुणाला आई करावं हा सुद्धा प्रश्नच होता. म्हणून त्यांनी दोन्ही राण्यांना अर्धा अर्ध करून ते फळ खायला घातलं. आणि 9 महिन्यानंतर जे मूल जन्मलं ते अर्ध्या शरीराचं. त्या दोन्ही राण्या घाबरल्या. त्यांनी कुणालाही पत्ता न लागू देता आपल्या दासी करवी ते बाळ, अर्ध तुकडे असलेले 2 शरीराचे तुकडे, एका राणीने स्वतःच्या दासी करवी, दुसऱ्या राणी तिच्या दासी करवी, ते जमिनीत पुरून टाका म्हणून पाठवून दिलं. राजा दुःखी झाला होता, पण काय करणार, त्याला पर्याय नव्हता. आणि ती राणी, त्या दासी होत्या, त्या दासीने ते नेऊन मूल आता जंगलात नेऊन पुरायचं कशाला, कोणीतरी हिंस्र श्वापत खाऊनच जाईल, म्हणून त्यांनी त्याला एका उकिरड्यात कचऱ्याच्या ठिकाणी असं फेकून दिलं. तितक्यात अन्नाच्या शोधात असलेली जरा नावाची एक राक्षसी तिथं आली. त्या राक्षसीने त्या मांसाचे 2 तुकडे बघितले आणि तिने स्वतःच्या झोळीमध्ये ते टाकले आणि ती त्यांना आत खोल जंगलात घेऊन गेली. आणि काही वेळाने तिला बाळा रडण्याचा आवाज यायला लागला. तर झोळीमध्ये ते बाळाचे तुकडे एकमेकाला त्यांच्या योग्य भागी असे, डावा भाग आणि उजवा भाग असे योग्य आल्यानंतर चिकटले आणि ते बाळ रडू लागलं. आणि त्या राक्षसीने ते बघितलं आणि तिला राहवलं नाही. ते बाळ, तिला खायची इच्छा झाली नाही. नंतर तिने माहिती काढल्यावर तिला सगळी कथा सांगितली आणि तिने ते बाळ राजाकडे पुन्हा पाठवायची व्यवस्था केली. की इतकं सुंदरसं ते बाळ, मला खायची इच्छा होत नाही आणि ते राजाचा राजपुत्र आहे आणि तुम्ही ते परत घ्या म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं. राजाने खुश होऊन त्या जरा राक्षसीला सांगितलं, इथून पुढं जरा राक्षसीने सांध केलेला म्हणजे जोडलेला असं याचं नाव जरासंधच राहील आणि त्याचं नाव जरासंध झालं. जरासंध हा उत्तम योद्धा होता, तोही न हरणाऱ्यातला होता. त्याच्या सभेमध्ये जेव्हा हे तिन्ही ब्राह्मण उभे राहिले, ब्राह्मण वेशातले श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन येऊन उभे राहिले. अर्थात त्यांची शरीरकाठी बघितल्यावर ह्यांना कोणी ब्राह्मण म्हटलंच नसतं, कारण पूर्ण क्षत्रिय म्हणून कुणी ओळखलं असतं. तर जरासंधाने त्यांना बघितलं तर तो त्यांना बोलता झाला की मला तरी तुम्ही काय ब्राह्मण वाटत नाही आहे. आता तो उत्तम स्वतःसुद्धा धनुर्धर आणि योद्धा होता. त्याने ओळखलं की हे बघ, बोलतो, मी तुझ्या शरीराकडे बघितल्यावर, तुझे हात बघितल्यानंतर मी ओळखलं आहे की तू धनुर्धर आहेस. तू नुसताच धनुर्धर नाही आहेस, तू दोन्ही हाताने बाण चालवू शकतोस असा धनुर्धर आहे. दोन्ही हाताने बाण चालवू शकतो असा सव्यसाची, जो दोन्ही हाताने बाण चालवू शकतो त्याला सव्यसाची म्हटलं जातं. असा धनुर्धर या पृथ्वीवरती एकच आहे, ज्याचं नाव आहे अर्जुन. मी त्याला ओळखतो आणि तू सुद्धा दोन्ही हाताने बाण चालवणाऱ्यातलाच आहेस. पण ठीक आहे, तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणता म्हटल्यावर मीही म्हणतो तुम्ही ब्राह्मण आहात. काय तुमची इच्छा आहे? तर भगवान म्हणाले की आमच्यापैकी कोणाशीही तुम्ही द्वंद्व करावं. द्वंद्व करण्याचा नियम असा की द्वंद्वयुद्ध, जसे कुस्ती असते आणि म्हणजे मल्लयुद्ध असतं आणि एक द्वंद्वयुद्ध असतं. मल्लयुद्धामध्ये युद्ध होते, लढाई होते आणि जो हरला, ज्यांनी पाठ टेकली तो चित्त झाला आणि तो घरी गेला आणि हा आपल्या घरी गेला.
त्याला विजयी घोषित केलं. जो इनाम द्यायचा, बक्षीस द्यायचं ते दिलं आणि युद्ध संपलं. द्वंद्वामध्ये तसं नसतं. द्वंद्वामध्ये एक जिवंत आहे, तो दुसरा मरेपर्यंत त्यांनी त्याला मारायचं असतं. कारण तो जो हरलाय तो जिवंत राहिला तर त्याचा अपमान होतो. अशी एक त्यात लढाईची पद्धत आहे. असं द्वंद्व करायचं आहे म्हणून सांगितलं. जरासंध म्हणाला की तुम्ही खरंच बोलताय का? तुम्ही ब्राह्मण आहात तरी द्वंद्व करायचा आहे का? तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतःची ओळख सांगितली की मी श्रीकृष्ण आहे, हा अर्जुन आहे आणि तो पांडवांचा दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ भीम आहे आणि ह्यांना तुला संपवायचं आहे, ह्याच्यासाठी ते आलेत. जरासंधसुद्धा काही हरणाऱ्यातला नव्हता, तो काही माघार घराण्यातला नव्हता. तोही द्वंद्वासाठी तयार झाला आणि एक दिवस ठरवून भीम त्याच्याबरोबर द्वंद्व करायला तयार झाला. कारण जरासंध म्हणाला माझ्याबरोबर द्वंद्व करण्यासाठी माझ्या बरोबरीचा माणूस असावा. तुमच्या दोघांची ताकद इतकी नाही की तुम्ही माझ्याशी द्वंद्व कराल, तर भीमाशी मी द्वंद्व करायला तयार आहे. आणि एक दिवस बघून त्यांनी भीमाची आणि जरासंधाचे द्वंद्व सुरू झालं आणि रोज संध्याकाळी 3-4 तास लढाई असायची. मग परत स्वतःच्या महालात जायचे, समोरासमोर बसायचे, खाणं पिणं व्हायचं, झोपी जायचं. दुसऱ्या दिवशीचं सकाळचा आहार व्हायचा, मालिश व्हायच्या, परत खाणं पिणं आदरतिथ्य व्हायचं आणि पुन्हा संध्याकाळी 3-4 तास लढाई व्हायची. असे बरेच दिवस गेले. श्रीकृष्ण पण म्हणाले काढ वेळ, आपल्याला काय, आदरातिथ्य चांगलं आहे, जेवण चांगलं आहे, खायला चांगलं देतात, आपण पण तेच करू जे ते करतायत. ते स्वीकारत गेले. असे 26 दिवस 3 तास लढाई झाली आणि भगवान म्हणाले आता वेळ आलेली आहे, आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आता मल्ल म्हणजे मातीतल्या कुस्तीमध्ये ह्यांचा निभाव लागेना म्हटल्यावर त्यांनी गदेने लढाई करायला सुरुवात केली. जरासंध म्हातारा होता पण चिवट होता, दणकट होता. तो दमायचा पण हरायचा नाही, मारायचा नाही. तर श्रीकृष्णांनी भीमाला सांगितलं, हे बघ भीमा, उद्या अमावस्या आहे. उद्या जर ह्याला आपण संपू शकलो नाही तर उद्या तो तुला संपवेल, एवढं लक्षात ठेव. आजसुद्धा एखादा योगी असेल तर तुम्हाला सांगू शकतो की एखादा माणूस ज्याच्यामध्ये त्या एखादी चांगला गुण असतो तो अमावस्येला ना पौर्णिमेला उफाळून येत असतो. हे कुठलाही योगी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून योगामध्ये अमावस्येला आणि पौर्णिमेला महत्त्व जास्त आहे. त्याच्या या जरासंधाचा लढवय्या गुण होता, तो अमावस्येला आणि पौर्णिमेला उद्या उफळून येणार आहे आणि उद्या जर आपण त्याला आज नाही संपवलं तर उद्या तो भीमा तुला संपवेल, याचं लक्षात ठेव. तर भीमाने थोडं कुतूहलानेच आणि चौकस नजरेने कृष्णांकडे पाहिलं आणि म्हणजे त्यांचे प्रश्नार्थक बघणं होतं ते कृष्णाने ओळखलं. त्यांनी सांगितलं, एक पानाचा तुकडा घेतला, तो पान तोडलं आणि त्याचे 2 तुकडे करून बाजूला फेकून दिले. भीमांच्या लक्षात आलं की जरासंधाचा जन्म हा 2 तुकड्यांनी झालेला आहे आणि तो मध्ये सांधला गेलेला आहे. आणि त्या दिवशीच्या लढाईमध्ये भीमांनी त्यात स्वतःचा गुडघा त्याच्या एक पाय त्याच्या छातीवर, एक पाय त्याच्या दुसऱ्या पायावर ठेवला आणि दोन्ही हातांनी जरासंधाचा पाय धरला आणि तो जोरात खेचला. जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे झाले. भीमाने एक तुकडा एका बाजूला आणि दुसरा तुकडा दुसऱ्या बाजूला असा फेकून दिला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ते 2 तुकडे परत गडगडत यायचे आणि स्वतःला जोडल्या जायचे. असं 2 वेळा झालं. भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणून त्यांनी पुन्हा एक पान घेतलं, ते फाडलं आणि उजवा तुकडा डावीकडं आणि डावा तुकडा उजवीकडं फेकून दिला. भीमांनी तसंच त्याला फाडलं आणि उजवा भाग डावीकडं आणि डावा भाग उजवीकडे फेकला. मग जरासंध संपला. जरासंध काय पुन्हा उठला नाही. अशा पद्धतीने जरासंधाचा वध झाला. त्या 99 राजांना सोडलं आणि जरासंधाच्याच मुलाला त्यांनी राजगादीवरती बसवलं. जरासंधाचा मुलगा राजा झाला. त्यांनी कृष्णांचे उपकार मानले आणि त्यांनी स्वतःच्या संपत्तीतला अर्धा भाग तुम्हाला देऊ असं वचन दिलं आणि ते पुढच्या कामगिरीसाठी निघायला तयार होऊ लागले. पुढं काय झालं ते इंद्रप्रस्थाला पोचले. काय काय भेट मिळाली ते आपण पाहू पुढच्या भागात. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.